चला बाळांनो, चलो आवाज येतोय का? चला चला आपण BMC स्पेशल इंग्लिश लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. येस, आदित्य राठोड, गुड आफ्टरनून बाळा. चला आवाज क्लिअर आधी आधी एम आय ऑडिओ ऑडिओ इज क्लिअर आधी? ओके, ऑडिओ क्लिअर आहे का? येस येस आधी, इज इट क्लिअर? येस नो प्लीज लेट मी नो. ओके प्रणाली मॅम, यू आर देअर? चलो, आज संडे असून पण क्लास घेतोय का? मला ज्या सुट्ट्या दिल्या होत्या त्याची भरपाई करून घेतोय. येस नमस्कार, थोडा आवाज कमी येतोय, कृपया आवाज वाढवा. ओके येस, कल्याणी मॅडम, हाऊ इज युअर हेल्थ? तुम्ही ॲडमिट आहात ना आय थिंक? येस गुड नून. येस मॅम, काल तुम्ही बोलले होते ना सर मी ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये, मला बरं वाटत नाही आहे. होप सो क्लिअर आहात तुम्ही? चला एव्हरीबडी, सो शुड आय स्टार्ट द फर्स्ट क्वेश्चन? मला मोबाईल वगैरे सायलेंट ठेवू द्या आणि आपला क्लास करून टाकू. श्री गणेशा. ओके चला, सायलेंट वगैरे ऑल दॅट क्लिअर. चला हे क्वेश्चन, येस नॉट फिलिंग वेल, टेक केअर प्रणाली मॅडम, प्रणाली घ्या, कल्याणी मॅडम, काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. बस जर तुम्ही ह्या डेडिकेशन जर अभ्यास करत राहिला तर वन डे यू विल हॅव बिग अचिव्हमेंट. म्हणजे तुम्ही खूप मोठी अचिव्हमेंट केलेली असेल. आणि कीप इट अप. म्हणजे मी काल बोलताना माझ्या घरी पण बोललो की कल्याणी नावाचे एक मॅडम आहेत, स्टुडंट आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये असूनसुद्धा लेक्चर करतात. इट्स अ गुड बिग थिंग फॉर मी, ॲक्च्युली बिग थिंग फॉर अस. म्हणजे काहीतरी घ्यायचं असेल तर हे घ्यायचं, म्हणजे डेडिकेशन. परफेक्ट. ओके नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता बघा हे क्वेश्चन आलेले आहेत बरं का, हे क्वेश्चन आलेले आहेत. आपण तलाठी सिरीज घेतो बघा, तलाठी 2023चे क्वेश्चन झालेले आहेत. हे सगळे क्वेश्चन आहेत. आता हे यापैकी ॲज इट इज क्वेश्चन तुम्हाला येतील. मी सांगतो तुम्हाला 101%ची मी लिहून देतो. BMC मध्ये तुम्हाला ही जे आपण क्वेश्चन घेतो ना, यामधले कमीत कमी 70% क्वेश्चन ॲज इट इज येतील. ॲज इट इज क्वेश्चन तुम्हाला येतील. पुढे घ्या. आता घ्या ॲक्टिव्हाइज. ओके ॲक्टिव्हाइज घ्यायचं आहे, ॲक्टिव्हाइज, सॉरी पॅसिव्हाइज नाही आहे. तर कोणता येणार आहे? चला व्हेरी गुड प्रणाली मॅम, हर डिक्शनरी हॅज बीन स्टोलन. मग काय, सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट जागी सब्जेक्ट घ्यायचं आपल्याला. काय घ्यायचं आहे? ओके मला येस. मग काय येणार आहे आपलं? इथं काय आहे, ऑलरेडी यांनी काय दिलेलं आहे, कशामध्ये दिलेलं आहे? पॅसिव्हाइज फॉर्ममध्ये. जे सेंटेन्स आहे पॅसिव्हाइज आहे. काय पॅसिव्हाइज आहे. आणि आपल्या याचं काय करायचं आहे? ॲक्टिव्हाइज करायचं आहे. राईट, हे बघा ॲक्टिव्हाइज दिलेलं, ॲक्टिव्हाइज. मग काय, हर डिक्शनरी हॅज बीन स्टोलन. करेक्ट आहे. ओके मग काय येणार इथं? हॅज बीन. ओके हॅज स्टोलन करेक्ट आहे. येस व्हेरी गुड. डी इज द करेक्ट आन्सर. कारण की जेव्हा आपण घेतो ना, कारण की याच्यामध्ये काय, हा ऑब्जेक्ट पहिले गेलेला मग सब्जेक्ट येणार आहे. मग काय, समबडी, कोणीतरी डिक्शनरी चोरलेली आहे. काय चोरली आहे म्हणून काय आहे, समबडी हॅज स्टोलन हर डिक्शनरी. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता बघा याच्यामध्ये फीवर आणि फ्यू, यू विल गेट कन्फ्यूज बिटवीन. आता ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. फ्यू बघा, फ्यू आणि फीवर घ्या. फीवर हे घ्या. याच्यामध्ये काय येणार आहे? आय हॅव डॅश फ्यू बुक्स दॅन ही. माझ्याकडे त्याच्यापेक्षा काय आहे, जास्त पुस्तकं आहेत. ओके नो वरीज. चला फ्यू येईल का फीवर येईल? करेक्ट सांगा आता मला, वाटल्यास मला. चला पटापट सांगा काय येणार आहे. फीवर येणार, फ्यू येणार आहे. येस. आता जेव्हा आपण काय आहे, हे इनडिफिनाइट ॲडजेक्टिव्ह आहे. कोणतं आहे हे? काय आहे? फ्यू जे आहे ना, इनडिफिनाइट ॲडजेक्टिव्ह आहे, जेव्हा नाउनच्या समोर वापरलं जातं. आणि फीवर काय आहे, हे काय आहे? काउंटेबल ॲडजेक्टिव्ह आहे. काउंटेबल ॲडजेक्टिव्ह आहे. आता मला सांगा याच्यामध्ये बुक काय म्हटलं ते? आय हॅव. येस, बुक्स इज काउंटेबल नाउन आहे. मग याच्यात आय हॅव डॅश बुक्स दॅन ही. याच्यामध्ये काय येणार आहे? फ्यू येईल. कल्याणी मॅम का काय येईल? व्हॉट वुड बी द आन्सर? काय असेल? फीवर. बघा नाउन, बघा हे काय आहे, इथं काय काउंटेबल नाउन म्हटलंय ना,
लेसर नाही, लेसर नाही येणार, लेसर नाही येणार, लेसर आरुष लेसर येणार नाही. आता माझ्याकडे काय आहे, फ्यू बुक्स डन असं म्हणायचं की काय आहे, लेसर नाही आहे. येस काय येईल, येस फीवर. जेव्हा काय बुक्स काउंटेबल नाउन मध्ये येते ना, जेव्हा स्पेसिफिक नाउन नाही आहे, जेव्हा आपण स्पेसिफिक नाउन म्हणते अ फ्यू बॉय, अ फ्यू गर्ल, तर तेव्हा काय वापरतात आपण फीवर वापरतो. बघा चुकीचं वाटतं बघा, आय हॅव फ्यू बुक्स नाही, फीवर. बघा काय होत आहे, इनडिफिनाइट आणि स्पेसिफिक नाउन बद्दल नाउनच्या समोर फी वापरतात आणि काउंटेबल नाउनच्या समोर काय वापरतात, फीवर वापरतात. येस करेक्ट रूल आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता पंक्च्युएशनचा प्रश्न आहे म्हणून सांगतो मला. पंक्च्युएशन बघा किती आहेत. पंक्च्युएशन बघा काय, विराम चिन्हे. पंक्च्युएशन म्हणजे काय, विराम चिन्हे. हा हे लिहून घ्या, त्याचा वापर केव्हा केव्हा होतो. पुढचा क्वेश्चन आपल्याकडे आहे आता फुल स्टॉप. बघा फुल स्टॉप म्हणजे काय, ऍट द एंड ऑफ सेंटेन्सला लिहितात. स्क्रीनशॉट मारून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. मी साईडला होतो पोरांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या. काइंडली टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. याचे पंक्च्युएशनचे 2 क्वेश्चन कंपल्सरी येतात TCS ला. पंक्च्युएशन बघा, फुल स्टॉप, कॉमा, बघा कोलन. स्क्रीनशॉट काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. मग तुम्हाला याचे 2 ते 3 क्वेश्चन येतात आणि आलेले आहेत, येणार आहेत. घेतला स्क्रीनशॉट. थोडा आवाज वाढवा. आता बघा आवाज क्लिअर आहे बाळांनो, आवाज क्लिअर आहे का. फुल स्टॉप. ओके स्क्रीनशॉट काढला का, हॅव यू टेकन स्क्रीनशॉट गाईज, प्लीज लेट मी नो. आता बघा याची यूज बघू आपण. यूज बघू आणि फुल स्टॉप बघा. आता फुल स्टॉप म्हणजे काय, ॲट द एंड ऑफ सेंटेन्सला वापरतात. केव्हा वापरतात, येस केव्हा वापरतात. हां पंक्च्युएशन म्हणजे काय, विराम चिन्हे. हा एक टॉपिक घ्यायचा आहे मला, तुम्ही त्याचे क्वेश्चन पण घेणार आहे, कारण की याच्यातले दोन येणार आहेत तुम्हाला. BMCला 2 क्वेश्चन डॅम शुअर येतील. 1-2 फिक्स आहे. मग तुम्हाला माहिती पाहिजे. येस स्वाती पाटील, गुड आफ्टरनून. यू शुड क्लिअर अबाउट इट. ओके सो बघा फुल स्टॉप केव्हा वापरतात, एंड द एंड ऑफ सेंटेन्स. आणि कॉमा केव्हा वापरतात बघा, टू सेपरेट टर्म्स इन सिरीज. म्हणजे काय, जेव्हा आपण पॉज घेतो बघा, मला तुला भेटायचं आहे येस मला तुला भेटायचं आहे पण मी आता बिझी आहे, भेटायचं आहे पण. ऐकलं का, म्हणून केव्हा वापरतात, टू सेपरेट आयटम्स इन अ सिरीज. ओके नंतर काय, कोलन केव्हा वापरतात, टू इंट्रोड्यूस लिस्ट. द कोलन जे असतात 2 डॉट ते केव्हा वापरतात, टू इंट्रोड्यूस अ लिस्ट. पुढे काय, सेमी कोलन बघा, सेमी कोलन टू जॉईन अ इंडिपेंडेंट क्लॉज. जे असतात 2 इंडिपेंडेंट क्लॉज जॉईन करण्यासाठी. नंतर क्वेश्चन मार्क, क्वेश्चन पुसण्यासाठी, टू शो दॅट इट इज अ क्वेश्चन. हा टॉपिक मी घेणार आहे, पण म्हटलं रोज तुम्हाला प्रश्न देतोय, पण हे पण माहिती पाहिजे. एक्सक्लामेटरी म्हणजे आफ्टर एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गारवाचक असणार आहे. नंतर स्लॅश, टू सेपरेट लेटर्स नंबर्स, याच्यासाठी टू सेपरेट लेटर्स. आणि ॲपोस्ट्रे म्हणजे कशासाठी वापरतो, टू शो अ वेन लेटर्स और नंबर्स हॅज बीन लेफ्ट आउट. ओके नंतर घ्या आता साइन फॉर ईमेल ॲड्रेससाठी घेतो आपण. इलिपिस मार्क, टू 1 or more words have been intentionally left out, त्यासाठी वापरतो आपण. राऊंड अँड ब्रॅकेट्स क्वेश्चन मार्क. ओके घेऊन टाकायचं होती, टॉपिक घेणार आहे मी. आता नेक्स्ट 3rd क्वेश्चन घ्या. वी शुड डॅश ग्रेटफुल फॉर अवर पॅरेंट्स ऑल देअर लव्स अँड सपोर्ट. याच्यामध्ये काय येणार आहे, we should dash grateful for our parents all their love and support. hope so clear है बाळांनो, क्लियर आहे का. गरमी होत आहे, कूलर लावतोय. चला क्लियर आहे का. ओके व्हेरी गुड प्रेम. आता बघा वी शूड बघा काय याच्यामध्ये एरर आहे बघा, काय आयडेंटिफाय द सेगमेंट कंटेंट एरर्स. एरर आहे, ग्रामर एरर आहे. आता वी शूड बी ग्रेटफुल काय नाही याच्यामध्ये प्रेम, क्या आएगा एरर, किस में आएगा. येस व्हेरी गुड आरुष, व्हेरी गुड. आता वी शूड बघा बी नाही पाहिजे बघा, बी आलं तर वर्ब नंतर वी, पण ऍक्च्युअली वी शूड असायला पाहिजे, असायलाच नाही पाहिजे. आपण काय असायला पाहिजे, येस कूलर बंद करा. ओके गाईज बंद करू, आवाज येतोय, नॉईज होतोय, ठीक आहे. मग इथे काय, वी शूड
बी नाही पाहिजे, वी शूड नाही पाहिजे. वी शुड ग्रेटफुल फॉर अवर पॅरेंट्स फॉर ऑल देअर लव्स अँड सपोर्ट. आपण त्यांचे काय असलं पाहिजे, जे प्रेम. येस, बी नाही पाहिजे. वी शुड ग्रेटफुल आपण असायला पाहिजे, मग बी नाही पाहिजे. करेक्ट. नेक्स्ट घ्या, पुढे काय आहे, द गिवन सेंटेन्स मिसिंग पंक्च्युएशन्स. जे आता पंक्च्युएशन सांगितलं बघा मी तुम्हाला, जस्ट शिकवलं राईट नाव. थिंक ऑफ इट लाईक दिस, व्हॉट वुड लाईफ बी विदाउट सरप्राइजेस. असा विचार करा. थिंक ऑफ इट, थिंक ऑफ इट. घ्या पटापट, काय येणार आहे इसका आंसर, क्या आएगा आरुष, कल्याणी, व्हाट वुड बी द आंसर. क्या आंसर आएगा गाइज, हेल्प मी, सांगा मला पटापट. काय आंसर येईल. क्या आएगा, क्या. थिंक ऑफ इट लाईक दिस, व्हॉट वुड लाईफ बी विदाउट सरप्राइजेस. काय येणार आहे, बरोबर सांगा, विचार करून सांगा. थिंक ऑफ इट म्हणजे काय, आता मला सांगा. येस, ओके, 1 2 काय येणार आहे, डी 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 डी. थिंक ऑफ इट, बघा पंक्च्युएशन याचे दोन, बघा 2 क्वेश्चन आलेले बघा. पहिला 2 क्वेश्चन फिक्स असतात. थिंक ऑफ इट धिस व्हॉट म्हणजे काय, जॉईंट बघा वाक्यानं काय, बघा इथे काय लिहिलं आहे, थिंक ऑफ इट धिस इज व्हॉट. आपण धिस इज व्हॉट म्हणतो, आपण धिस इज व्हॉट. मग बघा आपण काय म्हणतो, थिंक ऑफ इट लाईक धिस, व्हॉट वुड लाईफ बी विदाउट सरप्राइजेस. असं विचार करा, लाईफ कशी असेल सरप्राइजेस शिवाय. आता इथं काय क्वेश्चन मार्क येणार आहे ना, कारण की याच्यामध्ये व्हॉट वापरले ना, व्हॉट. याच्यामध्ये काय येणार आहे, क्वेश्चन मार्क येणार आहे, सेमीकोलन येणार आहे का बाळांनो. मला काय, आता बघा तुम्ही काय म्हणतोय, व्हॉट वापरला म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे, क्वेश्चन मार्क येणारच आहे. म्हणून 2 आणि 3 एलिमेंट झाला बाळांनो. ओके कल्याणी, ओके. बघा थिंक ऑफ इट लाईक धिस, सेमीकॉलन नाही पाहिजे ना, आपण वर्ड कट करत नाही, आपण म्हणतो दिस इज व्हॉट. काय पाहिजे याच्यामध्ये, नो 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 रवींद्र 4 नाही आहे. थिंक ऑफ इट लाईक धिस, दिस डॅश व्हॉट. आपण हेच जे म्हणतो ना, हे काय, नो 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 नो. बाळांनो जॉईन केलेले ते वाक्य, जॉईन केलेलं आपण म्हणतो थिंक ऑफ इट लाईक दिस व्हॉट. विचार करा, व्हॉट लाईफ विदाउट बी सरप्राइजेस. असा विचार करा, जर सरप्राइजेस नसेल लाईफ कसं असेल. इथं काय डॅश पाहिजे, म्हणून काय पाहिजे, आन्सर फर्स्ट इथं करेक्ट येतं. नो 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 थोरात. थिंक ऑफ इट इथं काय आहे, 1 येतं 1. प्रेम थँक्यू सो मच. थँक्यू. लक्षात ठेवायचं, थिंक आपण दिस इज व्हॉट, थिंक दिस इज व्हॉट. बघा दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू इट. 2 वाक्याने जॉईन केलंय, चुकू द्या, काही फरक पडत नाही, टॉपिक माहिती नाही आहे, वी विल लर्न इट. पुढे घ्या. आता बघा, दिस इंडेअर्ड हेम टू देअर हार्ट्स इमिडिएटली फॉर माइल्डेस्ट अँड एक्झरर. ओके, लव्स थिंग. हे स्पेलिंग एरर काय आहे बघा, इनकरेक्टली स्पेल्ड. सेम आहे, तुम्ही ऑब्झर्व केलं का, TCS पॅटर्न एवढा काही हार्ड नाही आहे. जो लोकांनी भाऊ बनवून ठेवला आहे ना, इट्स व्हेरी इझी ॲज कम्पेअर टू MPSC अँड IBPS. व्हेरी इझी टॉपिक, स्पेसिफिक टॉपिक आहेत, एवढेच करा, आउट ऑफ मार्क घ्या. आणि लिहून देतो मी तुम्हाला, सेम एवढेच क्वेश्चन येतील, ॲज इट इज क्वेश्चन येणार. बघा दिस इंडेड स्पेलिंग पाहिजे. आता बघा इमिडिएटली म्हणजे काय, लगेच. माइल्डेस्ट म्हणजे काय, सौम्य, किंवा आपण म्हणतो ना काय स्पेलिंग आहे, इमिडिएटली स्पेलिंग बघा, एक्झरर वगैरे. स्क्रीनला काय होतंय, ओके. बघा काय येतं, आता म्हणजे सौम्य धक्का आलं का, आणि इंडेड, दिस इंडेड हिम टू. काय स्पेलिंग कशामध्ये, ओके होऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. माझा इझीचा प्रॉब्लेम होत आहे, तुमचं स्क्रीन ऑफ होत आहे, समजत नाही आहे. ओके, होप सो माहीत नाही आहे, होतोय म्हणजे विचारासारखी लक्ष होत आहे. ओके, म्हणजे विजयसारखं होत आहे समटाईम्स. ओके होत आहे, माहीत नाही आहे. आता स्पेलिंग काय येईल, स्पेलिंगचा एरर आहे, स्पेलिंग एरर आहे. मग त्याने काय म्हटलं बघा, इन द फॉलोइंग सेंटेन्स 4 वर्ड्स आर अंडरलाईन. 4 वर्ड्स अंडरलाईन केलेले आहे, ऑफ विच 1 इज इनकरेक्टली स्पेल्ड.
म्हणजे 4 पैकी एकाची स्पेलिंग चुकीची दिलेली आहे. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड. आता बघा इनडेअर्ड म्हणजे काय, इनडेअर्ड म्हणजे काय, आपण म्हणतो शूर वीर, आपण म्हणतो डेअरिंग बाज, मग त्याला ENDEARED इनडेअर्ड येतं, ही स्पेलिंग येते काय ते इनडेअर्ड. आता एक्झेरियर म्हणजे काय, चला एक्झेरियर म्हणजे म्हटलं आपण येस, एक्झेरियर म्हणजे काय, बाहेरचा, बाहेरचा किंवा आउटसाइड. मग काय येणार आहे इनडेअर्ड, तिथं ईला आयला ईने रिप्लेस करायचं आहे, काय करायचं आहे, येस आय रिप्लेस विथ ई. स्पेलिंग एरर आहे, इमिडिएटली बरोबर आहे, इमिडिएटली स्पेलिंग बरोबर आहे. मायडेस्ट सो मायडेस्ट. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. रेन चेक बघा इडियम्स आहे, फर्स्ट टाइम बघा रेन चेक. बघा रेन म्हणजे काय, पाऊस, आणि चेक म्हणजे तपासा. काय केलं का बघा, गुगल मारा, गुगल मारा. चला IMP बघा, दिस इज IMP बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फ्रेज आहे, IMP आहे, VVIP. चला लिहून घ्या. रेन चेक, रेन चेक म्हणजे काय, गिव्हिंग अ वॉटरप्रूफ चेक टू समबडी, म्हणजे कोणाला वॉटरप्रूफ चेक देणे. काय, टू प्रॉमिस टू मेक अन ऑफर अवेलेबल सम अदर टाइम. ओके एखाद्या वेळेस काय ऑफर अवेलेबल करून देणे. चेकिंग समथिंग इज रेन इन वेदर. ओके पाऊस पडतो की चेक करणे. चेकिंग इफ इट रेन्स म्हणजे चेक करणे काय, येस व्हेरी गुड आरुष, कीप इट अप. टू प्रॉमिस टू मेक बघा, टू प्रॉमिस टू मेक अन ऑफर अवेलेबल सम अदर टाइम, याला काय म्हणतात, रेन चेक. व्हॉट वी कॉल रेन चेक. अ प्रॉमिस टू मेक अन ऑफर अवेलेबल सम अदर टाइम. ओके लिहून घ्या, IMP आहे. There is a high possibility this question will come in what way exam. Next या आता spot the बघा, split into 4 segment बघा. I look forward to see my friends, ही phrase आहे. actually I looking forward, आपण म्हणतो dash 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 dash, क्या आएगा, ब्लिंक क्यों हो रहा है, स्क्रीन ब्लिंक क्यों हो रही है. चलो क्या आएगा, कल्याणी, आरुष, संकेत, प्रेम. द एरर. ओके ग्रेट ग्रेट, परफेक्ट परफेक्ट, डुईंग गुड जॉब. मग आय लुकिंग फॉर, आय काय असतं, आय लुकिंग ज्यावेळेस म्हणतो म्हणजे फ्रेज आहे बरं का. आय लुकिंग फॉरवर्ड म्हणजे काय, शोधणे किंवा वाट पाहणे. आय लुकिंग फॉरवर्ड म्हणजे काय, ही फ्रेज आहे. आय लुक फॉरवर्ड नसतं, आय लुक्ड आलं असतं, मी बघितलं होतं, वाट पाहणे. आय लुकिंग फॉरवर्ड म्हणजे काय, वाट पाहणे. येस मग काय पाहिजे, आय लुकिंग फॉरवर्ड पाहिजे. ओके रवींद्र ग्रेट. स्क्रीन चेक करू का, एक मिनिट, लेट मी चेक व्हॉट इज हॅपनिंग विथ द स्क्रीन. ओके वेट वेट गाइज, आय एम बॉइलिंग इन दिस हॉट वेदर. आता पण होतंय का बाळांनो, बघा स्टिल इट्स हॅपनिंग, स्टिल इट्स हॅपनिंग. स्टिल इट्स हॅपनिंग हो रहा है क्या, क्लियर आहे का, स्क्रीन ओके आहे का, होप सो. प्रणाली, आरुष, बाळांनो स्क्रीन ओके आहे, ओके आहे का, हो सर क्लिअर मध्ये मध्ये होतं. टेक्निकल एरर, आय ऑल्सो डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग. ओके पुढे घ्या. ऑडियल बघा, ऑडियल म्हणजे काय, सेम बघा वर्ड आहे ऑडियल. ऑडियलचा सिनॉनिम्स घ्यायचे म्हणजे काय, सिनॉनिम्स घ्यायचे समानार्थी शब्द, डॅश डॅश. पहिले ऑडियलचा अर्थ समजून घेऊ आपण, काय होते मला पण माहित नाही आहे. बघा ऑडियल म्हणजे काय, परीक्षा किंवा सत्व परीक्षा आपण म्हणतो, किंवा आपण वर्ड विल से, किंवा खूप यातना, त्रास, यातना, त्रास, वेदना, लाईक दिस, याला काय म्हणतात ऑडियल. व्हॉट वी कॉल ऑडियल म्हणतो. ओके तर कन्फ्युजन म्हणजे काय, त्याला न समजणे. पीस म्हणजे शांतता,
शांतता, पीस म्हणजे शांतता, आणि हेल्थ म्हणजे काय, तब्येत, तब्येत. ओके, मग अँग्विशचा अर्थ सुद्धा काय होतो, ऑडियल. व्हेरी गुड. काय होतो ऑडियल म्हणजे काय, अँग्विश. उच्चार काय त्याचा, अँग्विश. सेम आहे त्याचा अर्थ, सेम होतो. म्हणजे काय त्याचा ऑडियल म्हणजे काय, अँग्विश. आता बघा याची बघा, आता बघा स्पर्धा परीक्षा काय आहे, स्पर्धा परीक्षा लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षा ही एक खूप मोठी आरडीएल आहे, ही एक खूप मोठी ऑर्डियल आहे. ट्रिक बघा, स्पर्धा परीक्षा काय आहे, स्पर्धा परीक्षा बघा, व्होकॅब्युलरीची ट्रिक. स्पर्धा परीक्षा, हो सर कसे आहात, येस तुमची आई आता छान आहे, तब्येत वगैरे, आई सुट्टी झाली, शीतल पाटील, हो बाळा छान आहेत, द्विधा मनस्थिती. आता बघा ऑडियल, ऑडियल म्हणजे काय, सत्व परीक्षा. थँक्यू फॉर आस्किंग शीतल. आता बघा ऑडियल म्हणजे काय, सत्व परीक्षा. बघा स्पर्धा परीक्षा ही एक काय, स्पर्धा परीक्षा ट्रिक आहे. येस, शांती, पीस म्हणजे काय, शांती. मग ट्रिक लक्षात ठेवायची बघा, क्रॅकिंग अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इज अ बिग ऑडियल फॉर स्टुडंट्स. बघा, क्रॅकिंग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इज अ बिग ऑडियल फॉर स्टुडंट्स. सत्व परीक्षा. येस, आलं का, ट्रिक आहे, व्होकॅब्युलरीची ट्रिक आहे. ऑडियल आहे, काय आहे, ऑडियल आहे. आता बीट अराउंड द बुश, बीट म्हणजे मारणे आणि बुश म्हणजे गवत. इथं ऑल टाइम फेवरेट आहे. मग ऑल टाइम फेवरेट आहे इथं, व्हेरी 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 IMP. इथं ऑल टाइम फेवरेट आहे, कुठल्या पण एक्झाममध्ये येते TCHच्या. बीट, ते वन्स इन अ ब्ल्यू मून, ॲपल अँड आईज, हे 2-4 जे आहेत ना. येस, पुढे घ्या, डिस्कशन विदाउट हॅव्हिंग अँड कन्क्लुजन. डिस्कशन इम्पॉर्टंट थिंग्स फॉर आस, discuss unimportant matters for us, discuss about matter without coming to the point. Okay Sheetal, what सांगा काय आहे, no no no, okay matters for us, okay. discuss unimportant करेक्ट आहे, 1 आणि 3 नाही. ओके, कन्फ्यूज, डोंट गेट कन्फ्यूज म्हणजे काय, फालतू गोष्ट आपण म्हणतो, वायफळ आपण म्हणतो, वायफळ गोष्टी गप्पा मारणे. काय वायफळ गोष्टी म्हणजे बीट अराउंड द बुश म्हणजे काय, बिनकामाच्या गप्पा मारणे. तसं होणार नाही, झालं वायफळ गोष्टी. मग आता काय बघा, राजकारणी लोक काय करतात, राजकारणी काय करतात, राजकारणी आपल्या भोवती काय करतात, बीट अराउंड द बुश करतात. म्हणजे आपल्याला जे प्रॉमिसेस देतात काय करतात, येस वायफळ गप्पा मारणे. आता काय करतात, बीट अराउंड द बुश म्हणजे काय, राजकारणी लोक आपल्याला काय करतात, मी तुम्हाला येऊ देईन, टीव देईल, ढेव देईल, काय आपल्याला बीट अराउंड द बुश करतात. म्हणजे काय करतात, राजकारणी लोकांचं कामच काय, वायफळ गप्पा मारणे, मतदान घेणे, पळून जाणे. येस, करेक्ट, व्हेरी गुड. ऐकलं का, ऑडियल म्हणजे काय, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे ऑडियल आहे, सत्व परीक्षा आहे. ट्रिक समजली तुम्हाला आरुष. बीट अराउंड द बुश म्हणजे काय, राजकारणी लोक. येस येस. किंवा कपिल शर्मा, बघा कपिल शर्मा काय करतो, बीट अराउंड द बुश करतो आणि कोटी रुपये कमवतो. कपिल शर्मा काय करतो, कपिल शर्मा बेस्ट बघा, वायफळ गप्पा मारतो ना, तो का नॉलेज देतो, तुमचे बॉयफ्रेंड किती होते, गर्लफ्रेंड किती होते, टॅम डिश, करेक्ट आहे. येस. किंवा कपिल शर्मा काय करतो, बीट अराउंड द बुश करतो आणि कोटी रुपये कमवतो, वायफळ गप्पा मारतो. येस, फालतू गोष्टीची चर्चा करते, डिस्कशन करणे. ओके, होप सो. ट्रिक लक्षात ठेवा, कपिल शर्माचं कामच आहे याच्यातून पैसे कमवणं. येस, बीट अराउंड द बुश. पुढे घ्या, सेम आहे बघा, स्पेलिंग एरर इन गिवन वर्ड्स. बघा कशामध्ये स्पेलिंग एरर आहे, सेम दिलेलं बघा. स्पेलिंगचे तुम्ही ऑब्झर्व केलं का, आता माझं 90-10 लेक्चर असेल, स्पेलिंगचे 2 आहे, पंक्च्युएशनचे 2 येतात, ॲक्टिव्हाइज किंवा पॅसिव्हाइजचे 2 येतात, क्वेश्चन टॅगचा एखादा येतो. पुढे एम्प्लॉईज वर असाइन टू एम्प्लॉईज, अनेक वचनी, बरोबर आहे. एम्प्लॉईज ASSIGNED असाइन, काम देणे. टू मेक शो पीपल डीड नॉट ओव्हर क्राऊड. ओके, ओव्हर क्राऊड म्हणजे डॅश. इस्केलेटर म्हणजे आपण जे लिफ्ट म्हणतो ना, लिफ्ट, ते येस. टॅलेंटेड आहे सर तुम्ही, काय टॅलेंटेड आहे सर तुम्ही. ओके, नो 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 प्रणाली, बघा डीड नॉट नंतर V1 येतो, हे बरोबर. ओव्हर क्राऊडेड म्हणजे खूप जास्त, खूप गर्दी, काय आहे,
विनाकारण मला का धुतलं सर? प्रेम का रे? आय डेंट. आणि इस्केलेटर म्हणजे जी आपली लिफ्ट असते ना, किंवा जे अशा पायऱ्या असतात ना, त्याला पण इस्केलेटर म्हणतात. येस, बघा त्याला इस्केलेटर ज्या जात नाही का अशा त्या पायऱ्या 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 पायऱ्या, इट्स कॉल्ड इस्केलेटर. ओके, ज्या पायऱ्या पायऱ्या असतात ना, त्या अशा मुव्हिंग पायऱ्या ज्या असतात, स्टेप्स, इट्स कॉल्ड इस्केलेटर. ओके, मग काय ना रे, इथं इथं काय पाहिजे? फक्त ओ पाहिजे. ESCALATORS. नाही, एम्प्लॉईज, एम्प्लॉईज बरोबर आहे, एम्प्लॉईची स्पेलिंग बरोबर आहे. त्याने काय म्हटलं बघा, ऑप्शन कधीही वाचायचे बघा, कधीही काय इन्स्ट्रक्शन वाचायचे बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द स्पेलिंग एरर इन दिस इज. याची स्पेलिंग एम्प्लॉईज अनेक गोष्टी आहेत ना, बरोबर आहे. असाइन पण बरोबर आहे आणि ओव्हर क्राऊड बरोबर आहे. मग काय येणार आहे? इस्केलेटर. काय स्पेलिंग? नेक्स्ट घ्या, indifferent. Okay, चला घ्या. The students remain indifferent to the teacher's lecture, showing no interest in subject. बरोबर घ्या. आता बघा, indifferent म्हणजे काय? तटस्थ, वाईट, उदास, म्हणजे नॉट इंटरेस्टेड. आता काय येतं बघा, अँटोनिम्स दिलेला आहे, त्याचा अँटोनिम्स विचारलेला आहे. आता बघा, द स्टुडंट्स रिमेन म्हणजे रिमेन म्हणजे जसे तसे राहणे, म्हणजे रिमेन म्हणजे काय? ही वॉज रिमेन काम, तो शांत राहिला. ही वॉज रिमेन अँग्री, तो रागात राहिला. येस, पुढे काय येणार आहे? टू द टीचर्स लेक्चर शोविंग नो इंटरेस्ट इन सब्जेक्ट. आता बघा, येस. आता बघा, याच्या विरुद्धाचे शब्द घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? ओके, तटस्थ, वाईट, उदास, काय येणार आहे? व्हेरी गुड. आता बघा, नॉन चॅलेंट म्हणजे काय? मनोरंजक, मनोरंजक. आलं का? केअरिंग म्हणजे काळजी. ओके, आणि अपथेटिक म्हणजे काय? एकदम वाईट, एकदम वाईट. आपण पथेटिक. आणि अनकन्व्हेन्शनल म्हणजे काय? न योग्य. व्हेरी गुड, परफेक्ट. ब्लिंक का होतोय मला पण माहित नाही. वाय इट्स हॅपनिंग, वाय इट्स ब्लिंकिंग. आजच्या दिवस ॲडजस्ट करा, मी संध्याकाळी रेक्टिफाय करून घेतो. बघा, रेक्टिफाय करून घेतो. ओके, पुढे घ्या. आता बघा, दाखवलं मी तुम्हाला बघा, पंक्च्युएशन शिकवलं होतं. द रिओन, बघा, द रिओन म्हणजे काय? प्रसिद्ध. बघा, एक ऑथर असतो आणि रायटर असतो. बघा, बायोग्राफी आणि बघा याच्यामध्ये काय? लेखक. बघा, जो स्वतःचं पुस्तक स्वतः बनवतो आणि रिलीज करतो, इट्स कॉल्ड ऑथर. आणि मी स्टोरी सांगणार आणि ती तुम्ही लिहिणार, इट्स कॉल्ड रायटर. ऐकलं का? ओके, डिलिव्हर इन्स्पायरिंग स्पीच कॅपिव्हिटिंग म्हणजे काय? मनमोहक. कॅपिव्हिटिंग म्हणजे काय? मनमोहक किंवा चांगल्या दर्जाचं. मग काय इथं कोणता फुल स्टॉप वापरायचा आहे आपल्याला? कोणता घ्यायचा आहे? पंक्च्युएशन कोणता घ्यायचं आहे? ऑडियन्स. जेव्हा वाक्य संपतं, जेव्हा वाक्य संपतं, काय होतं? वापरतो फुल स्टॉप. वर्ड वी यूज फुल स्टॉप. पेन, येस, करेक्ट आहे. द रिओन लगेच लिहून घ्या. प्रसिद्ध, फेमस लिहून घ्या शब्द रिओन, ऑथर. आणि कॅपिव्हिटिंग म्हणजे काय? मनमोहक, इन्स्पायरिंग, उत्तेजक. राईट राईट. ओके, पुढे या. ही वॉज वन ऑफ द आर्टिकल आहे. आर्टिकलचे बघा 1-2 क्वेश्चन असतो. आर्टिकल तर फिक्स आहे, 1 ते 2 मार्क फिक्स आहे आर्टिकलच्या. ही वॉज वन ऑफ द ब्लाइंड डॅश. ही वॉज वन ऑफ द डॅश फ्यू ब्लाइंड पीपल हू. बघा, फ्यू ब्लाइंड बघा, स्पेसिफिक नाउन आलं. काउंट बघा, ब्लाइंड, आंधळा. तर फीवर येणार आहे कारण काउंटेबल नाउन नाही ना. आपण फीव आणि फीवर बघितलं होतं थोड्या वेळा अगोदर, पहिल्या क्वेश्चन, सेकंड क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन नंबर 2 मध्ये. बघा, फीवर विचारलं होतं आणि फीव विचारलं होतं, राईट. तर मग इथं काय आहे? जेव्हा फीव स्पेसिफिक ॲडजेक्टिव्ह वापरणं आपण काय आहे? ओके, जे करून स्टडी मेस जेवण आवडतात पाहिजे. ओके, सांगतो मी तुम्हाला. थांबा, थोडं फेमस. आरुष, प्रेम, थोडं फेमस होऊ दे. प्रेम, तुझं प्रेम वाढू दे माझ्यावर. तुमचं प्रेम जास्त वाढू द्या. स्पेस सांगेल तुम्हाला. इन्स्पायरिंग, माझी स्टोरी सांगेल तुम्हाला. सांगेल कसं मी, हाऊ डिड आय सर्वाइव इन मुंबई, हाऊ आय हॅव फेस प्रॉब्लेम. येस, काय येतं? वन ऑफ द येतं. व्हेरी गुड रवी, परफेक्ट. वन ऑफ द,
वन ऑफ द. आणि लक्षात ठेवा ऑफच्या नंतर नेहमी रूल आहे, ऑफच्या नंतर नेहमी काय येतं, दच आर्टिकल येतं. वन ऑफ अ नाही येत, वन ऑफ द च्या पैकी एक. वन ऑफ द गर्ल, वन ऑफ द बॉय, वन ऑफ द सिटी, वन ऑफ द मिनिस्टर, वन ऑफ द ड्रायव्हर इज नॉट देअर. ऑफच्या नंतर नेहमी आर्टिकल कोणता येतो, द येतो. ओके, लक्षात घ्या. ही हॅज नॉट स्टार्टेड. ओके, बघा हे काय माहिती आहे का, हे कंजंक्शन, प्रिपोजिशन कंजंक्शन आहे बघा, कंजंक्शनचं आहे. स्पेसिफिक टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. खूप वाईट दिवस काढलेले आयुष्यामध्ये. प्रेम एक दिवस सांगेल बघ. आता कसं असतं, जेव्हा असेल ना, म्हणजे आम्ही प्रत्येकाचं स्ट्रगल आहे. मग आरती मॅडम असो का राम सर असो का दिनेश सर असो का मी असो, सगळ्यांनी स्ट्रगल केलेलं आयुष्यामध्ये. वी हॅड नॉट बॉर्न विथ गोल्डन स्पून. सगळ्यांनी वाईट दिवस काढलेले आहेत. काय ना रे, ही हॅज नॉट एट स्टार्टेड. तू तर मेसचं म्हणतोय, मी तर काही दिवस पार्लेजी बिस्किटवरती दिवस काढलेले आहेत. प्रेम, पार्लेजी बिस्किट जे असतं ना, पार्लेजी वन टाईम पार्लेजी बिस्किटचा पुडा असतो ना, तो 2 रुपयाचा बघा त्यावेळेस. नाही आपण नवीन आहे ना बाळा. कल्याणी जस्ट वी, आपण का आता 8 दिवस झाले ना, तुमच्या आशीर्वादाने तुम्ही जर आपलं मुलांना तुमच्या फ्रेंडला जर शेअर केलं ना, तर आपलं जस्ट आपण नवीन प्लॅटफॉर्म आहे. तुमच्या आशीर्वादाने आपलं BMC मध्ये आपलं 500 झालं पाहिजे कमीत कमी लाईव्ह. किती झालं पाहिजे इंग्लिशसाठी बोलतोय बरं का मी, गणित बुद्धिमत्ता नाही. माझं टार्गेट आहे 500 झालं पाहिजे आपलं लाईव्ह BMCच्या एक्झामपर्यंत. डोंट वरी. नो नो मॅन, ही हॅज नॉट स्टार्टेड एट. म्हणजे काय, एट आतापर्यंत अजून चालू केले नाही. बघा स्टील केव्हा वापरतात, बघा स्टीलची कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, बाकी काही नाही. मच बघा, स्टील हा काय कंजंक्शन आहे. बघा एखादी घटना भूतकाळात चालू झाली. काय, भूतकाळात चालू झाली आहे घटना. एखादी घटना भूतकाळात चालू झाली आहे आणि आताही चालू आहे. आताही चालू आहे हे सांगण्यासाठी स्टील वापरतात. बघा स्टील यू, बघा स्टील शाहरुख खान इज अ किंग ऑफ बॉलिवूड. स्टील माय फादर इज वर्किंग इन फार्म. स्टील यू आर, आपण काय म्हणतो, मॅड, तू अजूनही मॅड आहे. स्टील ऐश्वर्या राय इज लुकिंग गॉर्जियस. यस, प्रेम आहे तुम्ही 2 जण असता, आरुष पण असतो. ऐकलं का. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. येस, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ फ्युचर टेन्स. बघा कोणतं आहे, फ्युचर टेन्स. इन्स्ट्रक्शन वाचायच्या कधीही. बघा शमीन स्टार्टेड टू लर्न स्पॅनिश. त्याने काय, शमीननी काय झालं आहे, स्पॅनिश शिकणं चालू केलेलं आहे. वेन ही वॉज काय, येस 27चं असताना. ही इज स्टील लर्निंग स्पॅनिश. बघा तो अजूनही शिकत आहे. आणि पुढं दिलेलं आहे बघा 27चा असताना त्याने शिकणं चालू केलं आहे. आणि 40 मध्ये त्याचं ती भाषा पूर्ण झाली असेल. त्याने काय, वेन ही डॅश 40. आता बघा याच्यामध्ये काय फ्युचर टेन्स वापरायचं आहे. बघा एखादी क्रिया प्रेझेंटमध्ये चालू आहे. बघा 2050 पर्यंत भारत काय झालं असेल, महाशक्ती झाला असेल, सुपर पॉवर कंट्री झाला असेल. येस, आय एम वेटिंग फॉर यू. ओके, जैसे ओ माय गॉड. प्रेम, डोंट बटर मी. बघा डोंट बटर मी म्हणजे काय, आपण म्हणतो मस्का लावू नको. डोंट बटर मी, मस्का लावू नको. अरे जेव्हा राईट टाइम येईल ना प्रेम, एव्हरीवन विल टेल यू स्टोरी. आणि इंग्लिशचा मास्तर होण्यापाठीमागे पण खूप रिझन आहे. मी आय एम नॉट फ्रॉम कॉन्व्हेंट मीडियम, आय एम फ्रॉम ZP मीडियम, एकदम गावच्या शाळेतले बरं का. इफ वी कॅन डू इट, वाय कांट यू डू इट, असं आहे बघूया. वेन ही दॅट डॅश, काय नाही, कोणता टेन्स येणार आहे. येस, व्हेरी गुड प्रणाली मॅम. तिथे काय पाहिजे, त्याने 27ला शिकणं चालू केलं आणि काय 40 मध्ये त्याचं शिकून झालं असेल स्पॅनिश, असं म्हणणं आहे बघा. विल हॅव बीन, येस व्हेरी गुड. आता काय येणार आहे, आता बघा वुड लर्न नाही, शिकणार तर येणारच नाही. विल लर्न म्हणजे शिकेल नाही येणार, शिकला असेल. आणि विल हॅव लर्न नाही येणार आहे. येस. ओ माय गॉड. चला चला, थँक्यू फॉर सर.
ओके चला तडका गावरान तडका ओके चला ओके ठीक आहे नेक्स्ट टाइम चला मस्का लावू नका पोरांनो मी हरभरे झाडावर जाईन आणि एकदम खाली पडल पहिलेच कमरात गॅप आहे 4 ठिकाणी मग तो उठा बसता पण येणार नाही पुढे घ्या ओके मग हिच्यामध्ये काय एखादी घटना बघ त्यांचं काय म्हणणं आहे 27 मध्ये शिकणं चालू केलं आणि 40 मध्ये शिकून झालं असेल किंवा शिकत असेल असं म्हणणं काय म्हणणं आहे तर मग कोणता टेन्स येणार आहे टेन्स वापरायचा एखादी क्रिया भूतकाळ सुद्धा चालू असेल हे सांगण्यासाठी सॉरी फ्युचरमध्ये चालू असेल काय असतं कोणता टेन्स वापर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात काय फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस येस चला फोकस ऑन युअर स्टडीज वन डे आम्ही चॅटिंग सेशन ठेवू बाळांनो काय तर विल हॅव बीन लर्निंग स्पॅनिश फॉर 13 years परफेक्ट ओके एखाद्याची बटर घेऊन घ्या सर ओके नो चला ही वॉज अपॉइंटेड ॲज ॲक्टिवाइज घ्यायचं बघा ॲक्टिवाइज घ्यायचं आहे ॲक्टिवाइज पॅसिवाइज मी तुम्हाला जे टॉप आय थिंक 26ला मी 26ला प्रिपोजिशन घेणार बघा 26 27 आणि 28ला मी प्रिपोजिशन घेणार आहे कोणीही मिस करायचं नाही आहे प्रिपोजिशनचे जे एक्झाम ओरिएंटेड आहे ते प्रिपोजिशन घेणार आहे 2 दिवस शिकवणार आहे आणि 28ला 100 क्वेश्चन घेणार आहे प्रिपोजिशनचे ओके ही वॉज अपॉइंटेड ॲज अ हेड बॉय बाय द प्रिन्सिपल ओके आता बघा आपल्याला इथं सब्जेक्ट सापडला ओके मग द काय येणार आहे द प्रिन्सिपल बघा द प्रिन्सिपल आपला काय इथं सब्जेक्ट आहे या केसमध्ये आला का द प्रिन्सिपल येस सिम्पल असेल बा वॉज येस कंटिन्यू तर करेक्ट आहे हॅड बीन अपॉइंटेड एक आहे हॅड बीन अपॉइंटेड पाहिजे जर कंटिन्युअसमध्ये परफेक्ट कंटिन्युअसमध्ये जातं कोणतं पण असो मग काय नाही द प्रिन्सिपल ब्लिंक का होतं आहे द प्रिन्सिपल हॅड बीन अपॉइंटेड हिम ॲज अ हेड बॉय करेक्ट आहे हे शिकवणार मी तुम्हाला टॉपिक सगळे शिकवणार आहे डोंट वरी नेक्स्ट घ्या नो सिम्पल नाही ना बघा हे बघा वॉज बघ कोण म्हणतं सिम्पल आहे पास्ट दिस इज नॉट सिम्पल पास्ट बघा जर आता वॉज जर नसता तर हा झाला असता ही अपॉइंटेड ॲज द हेड बॉय बाय द प्रिन्सिपल पाथ लिसन टू मी ही वॉज आता झालं असतं पण कसलं होतं वॉज दिलाय ना त्यांनी ही वॉज आहे प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपल बघा जो प्रिन्सिपल म्हणजे तत्व असतो आणि एक प्रिन्सिपल जो असतो शाळेचा प्राचार्य असतो प्रिन्सिपल्स आता बघा प्रिन्सिपल हा जो आपला काय प्राचार्य आणि प्रिन्सिपल्स म्हणजे तत्व येतो येस पॅसिव्हाइजचे ॲक्टिव्ह हा ना मग हे काय बाळा आता मला सांग ना आता त्यावेळेस आपण जेव्हा वापरतो मग काय वापरतात ओके 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 ॲक्टिव्हाइज करायचं ॲक्टिव्हाइज पॅसिव्हाइज नाही ही इज करेक्ट पार्थ इज राईट अरे आपल्याला ॲक्टिव्हाइज करायचं पोरांनो पॅसिव्हाइज नाही करायचं आहे पॅसिव्हाइज नाही करायचं आहे ही इज 100% राईट आपल्याला इथं काय ॲक्टिव्हाइज करायचं पोरांनो ॲक्टिव्हाइज करायचं ॲक्टिव्हाइज मग जेव्हा आपण बघा सिम्पल जर असलं आपण कंटिन्युअस हेल्पिंग वापरतो व्हेरी गुड काय वापरतो आपण मग इथं काय येणार आहे जे आता कंटिन्युअस मध्ये दिलं सिम्पलमध्ये जाईल ना द प्रिन्सिपल मग काय येणार आहे यस यहाँ पे हमने भी गडबड कर दी काय येणार आहे ॲक्टिव्हाइज करायचं आहे पॅसिव्हाइज नाही करायचं आहे द प्रिन्सिपल अपॉइंटेड हिम ॲज द हेड बॉय येस व्हेरी गुड पार्थ शाबाश वेल डन आता द चिल्ड्रन आर गोईंग डॅश आर्टिकल बघा आर्टिकलचा सेकंड क्वेश्चन आहे आर्टिकल्स ट्रिप टू लंडन नेक्स्ट मंथ डॅश स्कूल एक्सचेंज प्रोग्राम म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये मुलं लंडनला स्कूल एक्सचेंज प्रोग्रामला जाणार आहेत चला व्हेरी गुड काय येणार आहे द चिल्ड्रन आर गोईंग ऑन अ प्रोग्राम येस बघा कार्यक्रम एकच आहे आर्टिकल्स पण घेणार आहे नंतर काय लंडन नेक्स्ट मंथ ऑन कशासाठी स्कूल एक्सचेंज प्रोग्राम शाळेचा येस व्हेरी गुड करेक्ट द चिल्ड्रन आर गोईंग ऑन अ प्रोग्राम एकच आहे ना मग आपण जेव्हा बघा AEIOU हे काय स्वर आहेत वॉवेल्स आहेत बाकी काय कॉन्सनंट आहेत बघा काय सिंग्युलर आलं पाहिजे प्रोग्राम एकच आहे राईट
चलो नेक्स्ट घ्या. सँडी अँड मँडी हॅव नॉट अराईव्ह एट. क्वेश्चन टॅग. आतापर्यंत मी 10 कमीत कमी लेक्चर घेतलेत, 10 तर झाले माझ्या हिशोबाने कमीत कमी. पण तुम्ही ऑब्झर्व केला का TCSचा पॅटर्न 1-2च फॉलो होतो, म्हणजे स्पेसिफिक टॉपिक्स फॉलो होतात. क्वेश्चन टॅग, आर्टिकल्स, अँटो, सिनो, इडियम्स, फ्रेजेस. वाईट्स ब्लिंकिंग. स्क्रीन का डोळे मारू लागली. येस, क्वेश्चन टॅग. बघा काय आहे, जर निगेटिव्हमध्ये ते आतापर्यंत का आले नाही, क्वेश्चन टॅगचा रूल आहे. सेंटेन्स जर पॉझिटिव्हमध्ये असेल तर निगेटिव्ह घ्यायचा, निगेटिव्ह तर पॉझिटिव्ह घ्यायचा. मग काय येणार आपल्याला, काय वापरायचं आहे, हॅव. येस, परफेक्ट प्रणाली मॅम. करेक्ट आहे. मग कोणतं आहे, आलं का. येस, टेन्स चेंज होत नाही. यू कांट चेंज द टेन्स. परफेक्ट पाथ. करेक्ट आरुष. बघा शॅटर्ड. बघा शॅटर्ड म्हणजे काय, शॅटर्ड म्हणजे काय, नष्ट करणे, बर्बाद करणे, हलवून टाकणे. खूप सारे इंग्लिशमध्ये एका शब्दाचे कमीत कमी 5 ते 7 अर्थ होतात. किती होतात, 5 ते 7. कधीच एक अर्थ नसतो इंग्लिशमध्ये. जुळे. ओके, मे बी इट कॅन बी द कॉज. घ्या आता तुम्हीच राहिले, बाकी मजा घ्यायची. चला करेक्ट. आता बघा समज आता गव्हर्न म्हणजे काय, आता शासन करणे म्हणजे काय, शासन करणे किंवा सत्ता गाजवणे. गव्हर्न जो वर्ड आहे त्याचं काय, आणि एक्स्ट्रॅक्ट काय, मुळासकट उपटणे किंवा काढून टाकणे. मुळासकट काढून टाकणे म्हणजे एखादी गोष्ट एक्स्ट्रॅक्ट करणे. डिस्ट्रॉय म्हणजे, आणि असट म्हणजे काय, ठामपणे राहणे, ठामपणे. येस, आय एम असट. नष्ट करणे. डिस्ट्रॉय म्हणजे काय, नष्ट करणे. ओके गाईज. मग शॅटर्ड म्हणजे काय, डिस्ट्रॉय. होप सो जो तुम्हाला सेशन आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप लोकांना शेअर करा. चला. येस. ओके माधुरी राजपूत. येस. समजलं. शॅटर्ड. गव्हर्न म्हणजे काय, शासन करणे, सत्ता गाजवणे, सत्ता उपभोगणे किंवा गाजवणे. ओके चलो. होप सो. पुढे घ्या. आय यूज टू. क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग. बघा आय यूज टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. मी सकाळी लवकर उठायचो. क्वेश्चन टॅग आहे. मी सकाळी उठायचो लवकर. मी सकाळी लवकर उठायचं. सेंटेन्स जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह घ्यायचं, बस एवढंच रूल. आणि टेन्स चेंज नाही झाला पाहिजे. टेन्स शुड नॉट चेंज. बघा क्वेश्चन टॅगचा रूल आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. बघा पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, आणि याच्यामध्ये टेन्स चेंज नाही झाला पाहिजे. टेन्स शुड नॉट चेंज, शुड नॉट चेंज नाही झाला पाहिजे. मग याच्यामध्ये काय येईल मला सांगा. आय यूज टू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. मी सकाळी बघा उठा. आय यूज टू. आता बघा हे काय वर्ब आहे, V2 आहे, सिम्पल पास्ट टेन्स आहे. मग निगेटिव्ह काय येतो, डिड नॉट प्लस V1 येतो. व्हेरी गुड, डिंट. ओके. आता बघा यूज टूचा वापर, कन्सेप्ट लक्ष बघा. यूज टू बघा, यूज टू पास्ट हॅबिटसाठी वापरतात. काय, पास्ट हॅबिट, पास्ट हॅबिटसाठी वापरतात. बघा एखादी गोष्ट भूतकाळात अगेन अँड अगेन होत होती तेव्हा काय वापरतात, यूज टू वापरतात. बघा ही यूज टू डान्स, तो डान्स करायचा. ही यूज टू सेव्ह मनी फॉर द फ्युचर. एखादी पास्ट हॅबिट काय, यूज टू. ओके. मग काय इथं आपलं हे. व्हेरी गुड एव्हरीबडी. आय यूज टू. ऐकलं का, पास्ट हॅबिट दाखवण्यासाठी सुद्धा यूज टू वापरतात. ओके चलो. सिलेक्ट द कंटेंट आहे. बघा एरर्सचे पण 2 प्रॉब्लेम्स आहेत, 2, 3, 2. बघा बाय द एंड ऑफ द इयर डॅट डॅश. बघा ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत आय विल बी वर्किंग इन दिस फायनान्स डिपार्टमेंट फॉर 25 इयर्स इन कंपनी. म्हणजे ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत मी ह्या कंपनीमध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये 25 वर्ष कंप्लीट केले असतील. एरर कशामध्ये आहे, एखादी घटना फ्युचरमध्ये पूर्ण झाली असेल, होत नसेल. एखादी घटना काय आहे, ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत मी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये माझे 25 वर्ष पूर्ण केले असतील. ओके. विल हॅव. परफेक्ट पार्ट काय नाही रे, विल हॅव.
आता विल बी किंवा एखादी क्रिया किंवा एखादी घटना फ्युचरमध्ये चालू असेल तेव्हा काय वापरतो आपण, विल बी वापरतो. पण काय म्हणतंय, ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत मी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये 25 वर्ष पूर्ण केले असतील. येस, मग काय, आय विल हॅव वर्क. ओके, येस, हे रिप्लेस विथ दिस. हां करेक्ट आहे. विल बी वर्किंग नाही, आय विल हॅव वर्कड. ओके, नेक्स्ट या 22 नंबर क्वेश्चन. राम इज प्रिपेअर्ड. प्रिपोजिशन बघा फॉर. खूप सारे रूल्स आहेत, प्रिपोजिशन घेणार आहे मी. राम इज प्रिपेअर्ड डॅश एनिथिंग, फ्रॉम एनिथिंग, फॉर एनिथिंग, ऑफ एनिथिंग का बाय एनिथिंग. येस, फॉर एनिथिंग. हा प्रिपोजिशन हा टॉपिक आहे ना, IMP बरं का. मी 26, 27 आणि 28ला 3 दिवस हा टॉपिक घेणार आहे. ओके, बढिया. ही डॅश मोस्ट वर्ब घ्यायचं बघा, वर्ब डॅश बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब, म्हणजे टेन्स आहे. ही डॅश अबाउट इट फॉर वाईल अँड डॅश दॅट ही ॲक्च्युली ड्रीम. त्याने काहीतरी केलं. यस, म्हणजे बघा काय आलेला आहे, कोणता येणार आहे याच्यामध्ये, 2 1 थॉट रिअलाइज अँड इट वॉज ॲक्च्युली अ ड्रीम. ओके, परफेक्ट. नो 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 मॅन. बघा, एक तुम्ही पास्ट टू पास्ट जाऊ शकता, पास्ट टू प्रेझेंट येऊ शकता, पण सुरुवात जर वाक्याची बघा, सुरुवात जर पास्टमध्ये असेल तर ते वाक्य पास्टमध्येच एंड झालं पाहिजे. जर येस, रिअलाइज, नो नो नो, जस्ट कीप इन माइंड. बघा, ही थॉट, बघा त्याने विचार केला कशाबद्दल, ही थॉट अबाउट इट फॉर वाईल, काही वेळ करता त्याने त्याबद्दल विचार केला. अँड रिअलाइज, त्याला जाणवलं, V2 बघा, रिअलाइज्ड, त्याला जाणवलं ही क्रिया झालेली आहे. रिअलाइज दॅट इट वॉज ॲक्च्युली अ ड्रीम. इट वॉज ॲक्च्युली अ ड्रीम. नो, ही थॉट अबाउट इट फॉर वाईल, त्याने त्याच्याबद्दल थोडा विचार केला. अँड बघा, रिअलाइज ते जाणवलं की काय, इट वॉज ॲक्च्युली अ ड्रीम. मग काय, बी इज द करेक्ट आन्सर. ओके, चलो सेकंड लास्ट क्वेश्चन. सेम आहे, टेन्स बघा, टेन्स फ्युचर टेन्सचं बघा. पुणे 2023 तलाठी बघा, ही परीक्षा तलाठीचं आहे. हे तलाठीचं क्वेश्चन सिरीज आहे बघा. पुणे 2023 तलाठीचा प्रश्न आहे. आय एम गोइंग टू पेंट द फ्रंट डोअर टुडे. आज मी पुढचा दरवाजा पेंट करणार आहे. आय विल फिनिश इट बिफोर यू गेट बॅक. बघा, तू यायच्या अगोदर काय आहे. ओके, प्रेम, वेळ लागेल, 2 तास लागेल मला स्टोरी सांगायला. यू विल हॅव टीयर इन युअर आईज. ओके, मग राईट टायमाला कधीही राईट गोष्टी केल्या पाहिजे. बघा, वेन यू विल गेट बॅक, आय बघा काय फ्युचर टेन्स वापरायचा आहे. बघा, आय एम गोइंग टू पेंट द फ्रंट डोअर, मी पुढचा दरवाजा काय पेंट करणार आहे. आय विल फिनिश इट बिफोर यू गेट बॅक, तू यायच्या आधी मी फिनिश करेल. मग काय येईल, आय वुड हॅव पेंटेड द फ्रंट डोअर, मी रंगवलं असेल. व्हेरी गुड. आय काय ना रे, आय विल हॅव का वुड हॅव, विल हॅव का येईल का वुड हॅव येईल. वुड हॅव वापरतात का पोरांनो, थिंक अबाउट इट. पार्थ, वेन यू गेट बॅक आय वुड हॅव पेंटेड द डोअर. बाळा, आय वुड हॅव हेल्प यू. बघा, विल आणि वुड मध्ये काय फरक आहे सांगा बघा तुम्ही. विल आणि वुड, वुड हा काय आहे, विलचा पास्ट फॉर्म आहे ना. काय विल हा काय म्हणताय, तू बघा मी पुढचा दरवाजा रंगवणार आहे, तू याच्या आधी मी केलं असेल. गाईज, व्हॉट आर यू सेइंग, काय असेल, वुड. आय वुड हॅव कॉल्ड यू, मी तुला कॉल केला असता. फेका दनादन. अरे, आय वुड हॅव पेंटेड द डोअर, मी तो दरवाजा पेंट करू शकलो असतो. आय वुड हॅव हेल्प यू, मी तुझी मदत करू शकलो असतो. शी वुड हॅव डन दॅट वर्क, तिने ते काम केलं असतं. पार्थ वुड हॅव डान्स ऑन फ्लोअर,
पार्थ फ्लोअरती डान्स करू शकला असता. काय गाईज, विल हॅव पेंटेड द फ्रंट डोअर, पूर्ण केला असेल पेंट करून. वुड हॅव. ओके. समवन हु इज ॲपरेंटली, बघा ॲपरेंटली दिस इज ओके. ॲपरेंटली इन पुअर म्हण आहे बघा, मनी. प्रोवर्ब म्हणजे काय, मनी. समवन हु इज ॲपरेंटली इन पुअर हेल्थ अँड मे वेल आउटलाईन द ऑस्टेन्सिबली स्ट्रॉंगर, म्हणजे एखादी क्रिया काय आहे. येस, इफ. येस मॅम. इफ यू वुड हॅव टोल्ड मी एव्हरीथिंग आय वुड हॅव हेल्प यू. जर तुम्हाला सांगितले असते तर मी तुझं काय केलं असती, मदत केली असती. बुलढाणा, आम्ही बुलढाण्याचे विदर्भ, बुलढाण्याचे बुलढाणा. बट नाव आय एम लिव्हिंग इन छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगरला सेटल आहे फ्रॉम लास्ट 10 years. Someone who is apparently in poor health may well outline the ostensibly stronger. आता बघा, apparently म्हणजे काय, स्पष्टपणे, आणि ostensibly म्हणजे काय, स्पष्टपणे. काय तू क्रेकिंग काय ना रे असं. प्रॉपर गाव आमचं बुलढाण्यामध्ये कुर्रा गोतमारा गाव आहे. कुर्रा गोतमारा गाव आहे आमचं. बुलढाण्यापासून 25 किलोमीटर दूर, 25 किलोमीटर दूर आमचं गाव. चांगलामध्ये आहे. ओके. काय क्रिकिंग म्हणजे काय बघा, समन हु इज ॲपरेंटली म्हणजे एखादा माणूस नेहमी काय असणे, अडचणीत असणे किंवा संकटात असणे. त्यांनी काय त्याला अर्थ दिला आहे, त्याची त्यांची प्रो विचारली त्यांनी. काय येणार आहे, समन हु इज ॲपरेंटली इन पुअर हेल्थ, तो नेहमी बिमार असतो. काय असतो, नेहमी बिमार असतो. मे वेल आउटलाईन द ऑस्टेन्सिबली स्ट्रॉंगर, पण असं दिसतो तो नेहमी बिमार असतो, पण आपल्याला स्पष्टपणे काय दिसतो की तो मजबूत आहे. याने अर्थ दिला आहे बघा. काय आहे, अ क्रेकिंग गेट हँग्स लॉंगेस्ट, म्हणजे त्याचं काय बघा, अ क्रिकिंग गेट्स म्हणजे काय बघा, काय असतं, जुनं माणूस म्हणतो आपण काय, हॅज लॉंगेस्ट, हॅज क्रिकिंग गेट हँग्स लॉंगेस्ट. नो 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 गाईज, बघा काय ओके. लॉंगेस्ट बघ ना, लॉंग काळासाठी. क्रॉस द स्ट्रीम वेअर इट्स शॉल वेस्ट. ओके. नो, द रोड टू हेल इज पेव्ड विथ अ गुड. नो ना. चलो काय ना रे, समन हु इज ॲपलिंग द पुअर हेल्थ मे वेल आउटलाईन. येस. सो अशा प्रकारे आपली आज पुणे तलाठी 2023 TCS पॅटर्न झालेला आहे. रिसेंटली पॅटर्न आहे. ओके. चलो अशा प्रकारे आजचे आपले 25 क्वेश्चन संपलेले आहेत. उद्या भेटू. बाय बाय. गुड डे. एक्झाममध्ये आलेले आहेत आणि TCSचं बघा, TCSचे मी मागील 10 वर्षापासून मुलांना शिकवतो आणि एक्झाम देतो. TCSचं माहिती आहे का, TCSची खासियत आहे की ते 70 ते 80% क्वेश्चन रिपीट होतात. त्यांचे क्वेश्चन रिपीट होतात, जसं की इडियम्स, फ्रेजेस, अँटोसिनो, फक्त 19-20 होतात. ओके. ट्राय करेल प्रणाली मॅडम, आय विल ट्राय माय बेस्ट. रात्री पण घ्यायचं कोशिश करेल. रात्री माझ्या स्पोकनच्या बॅचेस असतात आणि लेट्स सी, बघतो मी. पण सध्या 3 वाजता तर चालू असणार आहे. ओके. चलो गाईज, 3 वाजता डेली 3 वाजता बघा. 12 ते 1 मॅडमचा आहे TCS पॅटर्न मराठी. 1 ते 2 माझं गणित बुद्धिमत्ता आहे. 2 ते 3 मॅडमचं पुन्हा पोलीस भरती आणि याचं आहे मराठीचं. 3 ते 4 माझं आहे. 4 ते 5 राम सरांचं. ओके. येस गाईज, बाय. गुड डे. टेक केअर. सी यू टुमारो.